ते खाऊ ना मग काय मला कसं वाटलं मुंडकं कापून ना. अरे मला काही माहिती का ते वाघाचं मुंडकं कोणी कापून नेलं होतं पहिले. मेलीला वागातोय काय शक्ती कापली म्हणतो असं नको बरं मागून तुम्ही एक काम करा थोडं व्यक्तीला घाला आणि पारा करा. 50 रुपये द्या म्हणून कोणाला आतमध्ये द्यायचं नाही. 50 रुपये द्या ना. आता सुट्टी माझ्याकडे सगळं देतो तुला. 50 रुपये द्या. 50 रुपये 10 किलो तेल आणतो. पावशेरीच्या डोळ्यात घालून देतो. पावशेर डोळ्यात घालतो. अरे बोल आहे तो डोळे व्यक्तीला पारा करा. इथे कोणाला आतमध्ये द्यायचं नाही. कोई कभी आ गया नहीं गुंडोरी नहीं मारना परवानगी लेने का ना. किती भारी गाव आहे. काय जेवण सुंदर आहे आपल्याला. चहा पाणी तरी आपल्या घरी 2 पै पाहुणे आले त्यांची अवस्था एवढी होत नाही. काय करतो पैशाला येडा. इकडं पैसा आहे आणि इकडं मनुष्य आहे का नाही. तुम्ही काम करा पारा करा. कोणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही. कोई कधी आ गया परवानगी घ्यायची कोणी आतमध्ये येऊ द्यायचं नाही. आले काय मरी जाऊ नका तू. आले बोलता नाही ना बोले का हो चला आता जाऊ आणि फटकावरती पारा करू. बाबांनी काय सांगितलं जा आणि पारा करा म्हणजे चालतं ना. चल लक्ष्मी अगं कसं हे संकट माझ्यावरती. गंगू 6 महिन्याचे असताना तुम्हाला सोडून गेले. मुलगी माझी 6 महिन्याची असताना माझी पत्नी मला सोडून गेली. सोडून गेल्यापासून मी फार दुःखी आहे. बाबा आई मेल्यानंतर माणसाचे किती हाल होतात. ज्याची बायको मेली ना त्याला माहिती आहे. मनुष्य जर अगोदर मेला ना स्त्रीजात ती मुलांना भाकरी टाकून खाऊ घालू शकते. त्यांची आंघोळ त्यांचे कपडे लत्ते सगळं आई करू शकते. जे आई करू शकते ते बाप करू शकत नाही. जे बाप करू शकतो ते आई करू शकत नाही. पैसा एवढा होता माझ्याकडे. इस्टेट अपार्ट होती पण दान धर्मामध्ये सारी इस्टेट मी बर्बाद केली. माझ्याकडे कोणी लढत आला त्याला मी हातात मुखाने पाठवलं. कुणाच्या दुःखाला पैसा, कुणाच्या सुखाला पैसा, कुणाच्या लग्नाला पैसा. पैसा माझ्याकडून बर्बाद झाला. मुलगी आज कमीत कमी 18 ते 20 वर्षाच्या वयात माझी मुलगी आली. बाबा मुलगीची जात अशी असते. मुलगी म्हणजे घरात विषयाची पुडी आहे. मुलगी ते तलवारीचे दार आहे. कधी बाबाचं नाक कापल्याचं नेहमी सांगता येत नाही. पण माझी गंगू माझ्या घराला माझी इथं तिला घेऊन बसली. लग्नाच्या वयात आली.
पण मी तुझं लग्न करू शकत नाही. का करू शकत नाही? आजकाल हुंडा पद्धत झाली, हुंड्याशिवाय लग्न होत नाही. 3 दिवस झाले घरातलं चूल देखील पेटलं नाही. गंगूला बोलवतो, विचारतो ती काही जेवली का नाही. बोलवतो माझ्या मुलगीला, गंगू जेवली का नाही जेवली. 3 दिवस झाले सारखी रडते, सांगच तुला नाही. बोलवतो गंगूला, बेटा गंगू बेटा नाराजाने कष्टी का बेटा. हॅलो